औचित्यवाडी. ओ डेपुटी द्या राव पैसे. पैसे काय पाहिजे तुला आता? मला गोट्या खेळायला जायचं. गोट्या? हा तो का वय गोट्या खेळायचं? आता पोरं वाट पाहू राहिले वायर काय देतात द्या बरं. फटका टाकी ना गोट्या खेळायचं तू वय का आता? होय आता तो आता बोलाव नाही मिशा आले ना तुला पार. मग मिशा वय झालं तर मिशा साऱ्याला येते. तू आहे ना तू सकाळ सकाळ उठला का नट्टा फटा करायचा आणि इकडे येऊन बसायचं देणार आणि गोट्या खेळायला पैसे राम राम मंडळी, राम राम. काय चाललं? बस मग अरे छोटू, आले. आबा काय म्हणता? एकदम मजेत. आम्हाला खुश आज काय म्हणकडे आबा? गंध बिंद लावलेला काय म्हणकडे? अरे तेच सांगणार होतं, तुम्ही बोलूच देई ना मला. माझं नाही, माझ्या मुलीचं लग्न जमलंय. तिला शिकवलं नाही एवढं, तिचं चित झालं. पोऱ्या बघा मला जो भेटला ना जावई, किंवा एकदम इंजिनियर आणि लय चांगलं झालं. लय खुश आहे आज मी. आयला आबा लय भारी बातमी दिली बुवा. अरे वा वा, खरंच चांगली बातमी. मस्त, म्हणजे मस्त. पोरीच्या बापाला हे टेन्शन असतं पोरीच्या लग्नाचं. नाही भेटलं म्हणायचं. त्यांची पोरगी सोजवळ होती आणि पोरगी वागायला यायला त्याला बी सगळी गुणाची होती. अहो लग्न बी जमलं आणि सुपारी बी फोडून टाकली. काय लय लय भारी झालं का? बघा आबा अहो सुपारी फोडली आणि गावातला आम्हाला तरी बोलायचं लय खाल्ला असता आम्ही. अरे काय सांगू तुम्हाला, पाहुणे आले आणि इतका घाईघाईत झालं ना ते की आपल्या भावबांधाच्या लोकांना बोलावणं बी राहिलं. पाहुणे म्हणले आजच फायनल करायचं. म्हणजे पाच करून हजार टाकलं. सुपारी फोडून गेले. सुपारी फोडून गेले आणि लय चांगलं झालं. आता साखरपुड्याला बोलील ना मी तुम्हाला. तुमच्याशिवाय साखरपुडा होणार आहे का डेपुटी? बरं बरं येऊ साखरपुड्याला काय जाऊ द्या, नाही भावकीच्या आनंदाची गोष्टी आहे. भावकीच्या लोकांना बोलायचं. आनंद आहे. आणि छोट्या जा पेढे घेऊन ये सगळ्यांना. जा लवकर लवकर लवकर. आयला, सगळ्यांचं आबा, तोंड मोठं झालं गोड बा, टाक मोठं एकदम. आबा खुशच आहे. भावकीच्या लोकांना बोलायचं ना, भावकी परत आडी जायची नाही तर आबा. अरे काय नाही भावकीचे लोक बी समजून जातील. कारण की भावकीच्या लोकांना माहित होतं 2-4 स्थळ आले होते. हा. पण ते काय आता पोरे शिकलेले असतात, लय अपेक्षा असते. चांगलं झालं इंजिनियर पोरग भेटला. अजून काय पाहिजे? ह्या गाठी आहे ना वरच मारल्या असतात. जिथं आपलं लिहिलेलं आहे ना आबा तिथेच तू जमत. हॅलो, हा नमस्कार नमस्कार. पोचले कधी? काय नाही पण का? अहो तसं नाही हो. मोडलं? अहो तुम्ही सकाळी तर येऊन गेले ना. नाही हो, नाही तशी नाही माझी मुलगी. हो आबा का बरं रडतो? काय सांगू तुला, काय काय झालं नेमकं? सकाळी पोरीचं लग्न जमलं, हा सुपारी फुटली आणि आता ते म्हणतात की लग्न मोडलं म्हणून. अयो का बरं मोडलं? काहीतरी कारण असं ना. गावातल्या कोणत्या तर पोरांनी सांगितलं माझं आणि तिचं प्रकरण होतं म्हणून. आता माझी मुलगी अशी तरी आहे का? नाही चांगली पोरगी ती. कोणीतरी काडी केलीये. आता त्यांना विश्वास बसना म्हणे लग्न जर लागलं तर मी उधळून लावीन आणि लग्न उधळून लावीन आणि मुलाला मी मारीन आणि मी बी हे करीन. काय सांगू आता. कोण पोर आहे नेमकं? आता ती पोरगी माझी इतकी आनंदात आहे. आता काय पद्धत तोंडाने सांगू. कोण तुमच्या मुळावर उठलंय काय माहिती हो. हे बरं झालं ठीक आहे. तू आला एक काम कर, त्या याच्यावरती देवांवर कपडे ठेवले तर ते सगळे ड्रेस नेऊन ना लॉन्ड्रीमध्ये टाक. त्या आबाच्या पोरीचं लग्न आहे 5-6 दिवसांनी. मला ते कपडे लागतील आणि मी जातो पंचायत समितीमध्ये. काय जाता काय ते टपडे टाकीला मोडलंय लग्न मोल्ड हा. कानफटा टाकीन. काही उगा काय सांगतो लग्न मोल्ड म्हणजे? आता आबाने आम्हाला सांगितलं सकाळी. अहो आबा तिथं वाट्यावर रडत होते. यावं जेव्हा त्यांच्या वर्षी मी बोलणं ऐकलं त्यांचं. तुम्ही तर त्या पाहुण्याला चाड्या लावल्यात. काय साड्या लावल्या? तर तुमची पोरगी अशी तशी मोडलं लग्न. खरं सांगतो का चाष्ट करतो तू? तर सांगा तर आम्ही द्याल जास्त धरू. बघा जर चाष्ट जर निघाली ना तू जातो ना फटके टाकीन. मीच पुढे जास्त धरू. जाय ते कपडे टाक. काहीतरी उगा वाईट बातमी घेऊन येतो गावात हिंडून. आबा हो आबा या बस. काय ऐकायला भेटलंय मला? रडू नका. काय पाहुण्याला काय नेमकं काय म्हणले पाहुणे? काय पाप केलं होतं डेपुटी मी? गावात कोणाशी आहे का वागणं माझं किंवा पोरीचं? बरं रडू नका. काय म्हणले पाहुणे? पाहुण्याचं काय म्हणणं आलंय? ते गावातल्या कोणतरी पोरांनी चाडी लावली हा
ते म्हणले माझ्या पोरीचं त्याच्याबरोबर प्रकरण आहे म्हणून, आणि लग्न केलं तर मी उधळून लावीन म्हणे. पाहिलं का डेपुटी, आता कोणतं पाप केलं तर बरं आबा पोरीला विचारलं का तसं काय आहे का? नाही हो डेपुटी, सोन्यासारखं माझं लेकरू, घराच्या बाहेर नाही कधी. आबा आपल्याला नसतं कधी कधी माहीत, कसं हे तरुण रक्त असतं, झाल्या असतील चुका तर मग काय सांगता येत नाही ना. नाही हो श्यामराव, विचारलं मी पोरीला, तिला चक्कर येऊन पाणी पडली ती. बरं जाऊ द्या, तिला विचारलं मी. तुम्ही टेन्शन ना तसं घेऊ, काय नाही. दीदीला बी सांगा टेन्शन ना घेऊ. हे बघा मग चांगले स्थळ येते तुमच्या पोरीला, बघू एकदा पाहुण्याला सांगून मग पाहुण्याचा नंबर द्या बरं मला तुम्ही. स्थळ येतील हो, पण बदनामी कशाबद्दल ना. खरं ना डेपुटी, आज मुलीचं म्हणजे काचेचं भांड्यासारखं आयुष्य असतं. तेच वाईट वाटतंय. कोणाचं वाईट केलं श्यामराव? नाही खरंच, माझी मुलगी आहे का तशी? आबाची मुलगी बी तशी नाही ना, आबा बी तसा माणूस नाही. गावात आपण वावरताना रोज पाहतो. बरं मला नंबर द्या असं पाहुण्या. पाप नाही करावं राव कोणी बी. बरं बरं तुम्ही शांत व्हा आणि मला नंबर द्या पाहुण्या, मी पाहुण्याशी बोलतो. बघू. द्या. नंबर कशाला डेपुटी? आता मोडलंय, आता जाऊ द्या ना. बापरे, पाहुण्याला मला विचारू दे नेमकं काय झालंय, काय हे भावला भावलीचा खेळ आहे हा, काय? ते- जमलं मोरड. ते पण खरे. हा नमस्कार, हा आवचितवाडीमधून बोलतोय. हो आवचितवाडीमधून. हा आबाच्या शेजारीच राहतो मी. हा हो हो हो, त्यांच्याकडूनच नंबर घेतला. बरं मला एक विचारायचं तुम्हाला, तुम्ही आत्तामध्ये आले ते आपली गाठ नाही झाली, आबाने सांगितलं होतं सगळं जमलंय वगैरे, पण आज वेगळंच कानावर आलंय जरा थोडं. मोडलंय म्हणले तुम्ही मोडलं नाही? मग तुम्ही आबाला कसा काय फोन केला? अहो मग मोडलंच ना, तुम्ही तसंच म्हणले ना मोडलं म्हणून. काय कारण आहे मोडायचं नेमकं, काय कळालं तुम्हाला? अहो पण तुम्ही प्रत्यक्षात बघितलंय का? प्रत्यक्षात पै पाहुण्याला विचारलंय का मुलगी आहे का तशी? का उगाच आपलं कोणाचे सांगण्यावर विश्वास ठेवता आणि चांगलं लग्न मोडता? अहो त्या माणसासारखा माणूस नाही, त्या पोरगीसारखी पोरगी नाही, हुशार पोरगी आहे ती. तुमच्या घरात जर आली असती ना तर लक्ष्मी खेळली असती तुमच्या घरामध्ये. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नका करू तुम्ही सोयरीक, पण एक काम करा फक्त आता पाहुणे, आमच्या गावातून जो तुम्हाला फोन आलता ना, मला तेवढा नंबर द्या ना त्या पोराचा. नाही नाही नंबर द्या ना तुम्ही. नाही तुमचं नाव सांगत नाही, काही सांगत नाही तुम्ही, अजिबात काळजी करू ना, तुमचं नाव बी येणार नाही कुठं. एवढा विश्वास ठेवा आमच्यावरती. आपण ते कोण आहे ते कळू द्या ना आम्हाला दर्शिक. ओके सांगा नंबर. नंबर घे. जाऊ द्या ना डेपुटी. तू घे ना यार नंबर. नंबर घे नंबर. तुला काय नंबर घ्यायला काय अडचण आहे? हा सांगा. 84 21 20. ओके 78. बघ रे लावून. लाव बरं. नाही राव, नाही लागत. कसं काय लागत नाही पाहुणे, तोच नंबर दिलाय. तुम्ही बघा. नाही लागत. अरे पाहुणे चुकीचा नंबर दिला काय? सिम काढून ठेवला असं बाजारात त्या. हा मग सिम नाही तोच नंबर दिलाय. होय, त्याला पाहुण्यानं परत हे केलं काय? काय म्हणलो ना त्या माणसाला सांगत नाही म्हणून मी. परत लावू का पाहुण्याला? ते थांब. हे याव घ्या, काय फोन कट करतो रे? ए अरे काय चाललंय, तू कशाला बोलायचं त्याला? हा अहो फोन कशाला लावते म्हणजे तुम्ही जो नंबर सांगितला हा. का तोच नंबर यो. बघू दे. हे बघा 94चा. कस काय रे तुझा नंबर? कस काय तुझा नंबर? कस काय मुस्काट तोंडे? खरं बोल, खरं बोल. तू केलं ते पाहुण्याला फोन? खरं बोल. मी कशाला करू? अरे मग पाहुण्याकडे नंबर कस काय गेला तुझा? तूच केलता ना फोन? खरं बोल, खरं बोल. मला हाणायला नको बोल ना. हा तूच केलता ना? काय ह करतो थोबड घेऊन? लाज वाटते का तुला बोलायला? काय काय वाईट केलं त्या माणसाने? अहो मी तिला आहे ना प्रपोज केला होता, हा ती नाही म्हटली मला, त्याच्यामुळे केलं मी असं. तुझ्या प्रपोजला दे ना लाकडाने पेटून. नाही म्हणली म्हणजे तिचं बी काहीतरी मत आहे का नाही? काय केलं त्या माणसाने तुझं वाकडं? घ्या, तुला अक्कल आहे का? एखाद्या पोरीविषयी अशी अफवा पसरवतो गावामध्ये, पाहुण्याला फोन करून सांगतो. अरे तिच्या आयुष्याचं वाटोळ झालं ना. नालाय का? काय काय स्वप्न बघितले त्या माणसाने? हा लेख जलामल्यापासून पार लग्न करेपर्यंत बापाचे काय काय स्वप्न असे तुला माहिती का? आज त्याच्या जीवावरती काय बेतली? सकाळ धरून राडून माणूस रडतोय. त्या पोरीच्या जीवावर काय बेतलं असेल? माफ करा, जाऊ द्या डेपुटी. काय माफ करा? बघितलं का काय झापा निघालं राव हे? तिकडं आबाचं सांत्वन करतोय, आपल्या बरोबर येतोय. त्या पोराने असं नव्हतं करायला पाहिजे राव, आपल्याला सांगतोय.
बघितलं आपल्याला स्वतःच्याच फोनहून फोन करतोय आणि मला म्हणतो कशाला फोन लावता, काय गरज आहे? अरे तुला अक्कल पाहिजे, नालाय का गावातल्या पुरीला एका चांगल्या पुरीचं वाटोळं केलंय तू. अरे एकतर्फी प्रेम करतो, समोरच्याचा विचार तर करायचा ना. आता पोरीच्या आयुष्याचं काय होईल? डायरेक्ट पाहुण्याला फोन करून धमक्या देतो तू. गुंड झाला काय तू गावातला? अरे हा पाहुण्यांना सांगतो नाही तर मी परत. काय सांगतो आता? एकदा कान भरल्यानंतर परत पाहुणे येतील का? तुला अक्कल आहे का काय? आयुष्यभर पोरगी त्यांच्या दारात जायची, ते नीट ठेवते का पोरीला? आणि आता परत लग्न जमन का ते? आबा माफ करा मला, जाऊ द्या. माफ करा ना. काय माफ करा? माफ करा. नालाय का तुझ्यामुळे एका कुटुंबाचं वाटोळं झालं. परत नाही करणार आबा मी. इकडे बस, इकडे बस, बस इथं. जाऊ नको नालाय का. आबा हे बघा, केली ते नालायकाने चूक, जाऊ द्या. आता आपल्या गावातलंय, काही बोलता येणार म्हणता येणार. दुसरा असतं ना कान पडला असं याला, अजून परत पोलिसात ताब्यात दिला असता. परत असं खोटं नाटक करतो म्हणून. अरे परत परत काय थोबाड घेऊन बोलतो? परत नाही करणार असं तू म्हणा. का बस, बस गप. हे बघा बाबा, ती सोयरी गेली ना, लय सोयरी घेत. आम्ही दोघं सोयरी बघू, तुम्ही अजिबात नाराज नाही व्हायचं. चांगलं आपलं नाणं खणखणीत असलं ना, कुठून बी भेटत. तुम्ही अजिबात चिंता करू नका. हे श्यामराव, तुझ्या नात्यातलं पोरग आहे ना, ते उद्या फोन कर त्यांना. त्याच्या नात्यात एक चांगलं पोरग आहे, अजिबात काळजी करायची नाही तुम्ही. आणि टेन्शन घ्यायचं नाही, तिला म्हणा अजिबात रडत बसू नको. ते आपण आपल्याला जर चूक नसली तर काय लोकांच्या याच्यामुळे काय एकच बसायचं काय? हे असले गावात आहे ना 2-4 नरके असतातच. हा चांगली पोरगी असते ना, तिच्या मागे लागायचं, तिचं वाटोळं करायचं, धमक्या द्यायच्या. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्याला ना बरोबर ठेचू आम्ही. चल उठ 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 चमचम उठ. पाहिलं ना मंडळी, एका चुकीच्या सांगण्यामुळे किती गैरसमज निर्माण होतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं कसं होतं. तर आपण सर्वांना विनंती आहे की अशी चुकीचे गैरसमज पसरू नका आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये असं विष घालू नका. जर तुमच्याकडून एखाद्याचं चांगलं होत नसेल तर वाईटही करू नका. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आमच्या यूट्यूब चॅनल दे धमालला सबस्क्राईब करा. आणि आपण सगळे पाहत राहा दे धमाल प्रस्तुत औचित्यवाडी. औचित्यवाडी.